नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या ज्या कृषी वस्तू आहेत किंवा मग प्रक्रिया केलेले जे अन्नपदार्थ आहेत ते अगदी सहजरित्या विकता यावे, त्यातून मोठ्या प्रमाणात मोबदला घेता यावा यासाठी भारत सरकारतर्फे अपेडाची स्थापना करण्यात आली. अपेडा म्हणजेच कृषी वस्तू आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण. आणि या प्राधिकरणाची संस्थेची जी स्थापना आहे ती डिसेंबर 1985 मध्ये झाली आणि अपेडामार्फत निर्यातदारांसाठी वेगवेगळ्या स्तरावर अतिशय उल्लेखनीय कार्य होत आहे. निर्यातदारांसाठी अपेडाची भूमिका काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे, त्यामध्ये जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीची आहे, या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं आज जाणून घेणार आहोत आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे कृषी मालाच्या निर्यातीची अपेडाची भूमिका. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे भारत सरकारच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे कृषी आणि वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या अपेडाचे उपमहाव्यवस्थापक तसंच विभागीय प्रमुख श्री नागपाल लोहकरे सर. त्यांच्याशी आपण या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, जसं आज आपण अपेडा, त्याची भूमिका, उद्दिष्ट, धोरण याविषयी बोलणार आहोत, पण नेमकं अपेडा हे आहे काय? अपेडा ही एक ना मॅडम एक्सपोर्टमध्ये, निर्यातीमध्ये जागतिक स्तरावरती अग्रगण्य संस्था ही भारत सरकारच्या माध्यमातून वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत त्यांच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार ही कार्य करणारी एक संस्था आहे, जी भारतातून शेतीमाल आणि अन्न प्रक्रिया केलेले जे पदार्थ आहेत याची दर्जेदार उपलब्धता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा प्रकारे देता येईल आणि शेतकऱ्यांचं हित कसं साधता येईल या माध्यमातून ही स्थापन करण्यात आलेली भारत सरकारची शेतीमालासाठी संस्था आहे. अपेडामार्फत जागतिक बाजारपेठ मिळावी निर्यातदारांना यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे. पण मग ही नेमकी स्थापना केव्हा आणि कशासाठी झाली? अपेडाची ही स्थापना 1985 मध्ये झालेली आहे, परंतु त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही लक्षात घेतली, ज्यावेळेस भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेच्या करारावरती ज्यावेळेस सही केली 1991 मध्ये, परंतु त्याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी तयार करायला पाहिजे ती ही भारत सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आली. आणि भारतीय बाजारपेठ जशी जागतिक व्यापार संघटनेच्या या देशांकरिता खुली करण्यात आली, तशाच प्रकारे भारतातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला हा जो माल आणि अन्न प्रक्रिया केलेले पदार्थ जागतिक स्तरावर दर्जेदार पद्धतीने कसे मांडता येईल या दृष्टिकोनातून अपेडा ही त्यांच्या कार्याच्या माध्यमातून जागतिक स्तरावर काम करत आहे. आणि शेतकऱ्याची हित लक्षात घेऊन ज्या मार्केटमध्ये किंवा ज्या बाजारामध्ये, जागतिक बाजारामध्ये भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कसा जास्तीत जास्त भावामध्ये विकता येईल यासाठी कार्यरत आणि प्रयत्नरत आहे. तुम्हाला जर सांगायचं झालं, भारत सरकार, राज्य सरकार यांच्यामधील दुवा म्हणून एक अपेडा ही एक संस्था कार्य करत आहे. त्यातल्या त्यात भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये ज्या जागतिक लेवलच्या ज्या संस्था आहेत त्यांच्यासोबत एक मिडलमनचं काम करते, जे की निगोशिएट करते, एका टेबलवरती आणून भारतीय शेतकऱ्यांचं हित साधून त्या माध्यमातून भारताचा व्यापार वाढवता येईल या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्यरतसुद्धा आहे आणि इकडे राज्यस्तरावरती सुद्धा कार्यरत आहे. जसे की जर सांगायचं झालं तुम्हाला, ज्या समस्या जागतिक स्तरावरती येतात त्या समस्याचं निराकरणासाठी भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी ज्या समस्या आलेल्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरती एक
संवाद साधून राज्य शासनाच्या ज्या कृषी उत्पादित करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यासोबत संवाद साधून त्या समस्येचं निराकरण करून कृषी आयुक्तालयामार्फत त्यांची शेतकऱ्यांची उच्च क्षमता बांधणी, जेणेकरून त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजाराकरिता दर्जेदार गुणवत्तापूर्ण उत्पादन कसं घेता येईल या पद्धतीचं एक जागरूकता कार्यक्रम करण्यात येतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे भारत सरकारच्या माध्यमातून आश्वासित केलं जातं, भारतीय शेतकऱ्याची उत्पादनं तुम्हाला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुरवण्याची हमी घेतो, ह्या दृष्टिकोनातून अपेडा स्टेट लेवलच्या कोऑर्डिनेशन कमिटीचं काम आणि इंटरनॅशनलला एक मिडल निगोशिएटर म्हणून काम करते. सर, जसं तुम्ही म्हणालात आता की निर्यातदारांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी अपेडा महत्त्वाचं कार्य करते. पण मग या जसं तुम्ही म्हणालात त्या व्यतिरिक्त आणखीन काही अशी उद्दिष्ट किंवा धोरणं आहेत का भारत सरकारची? भारत सरकारने जी उद्दिष्ट दिलेली आहेत त्या उद्दिष्टाच्या नुसार अपेडामार्फत ज्या मार्केट जे विकसित देश आहेत त्या विकसित देशामध्ये त्यांची आरोग्यविषयक पॉलिसी कशी होत आहे, त्यांचे धोरणं कसे ठरत आहेत, त्या दृष्टिकोनातून अपेडा तिथल्या ज्या ग्राहक आहेत त्या ग्राहकाची नीड, त्यांची परचेस पॉवर कॅपॅसिटी म्हणजे त्यांच्या खिशाचं वजन, हे सर्व पाहून त्या दृष्टिकोनातून ती मार्केट कसं आपल्याला जास्तीत जास्त ग्रॅब करता येईल त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे काम करत आहे. जसे की जर तुम्ही जर विचार केला विकसित देश म्हणून जर अमेरिकेचा जर विचार केला तर तिथे लठ्ठपणा, तणाव, मधुमेह ह्या सर्व गोष्टी कामाच्या ताणामुळे व्यापामुळे वाढलेल्या आहेत. ती अमेरिका सरकारनी त्यांचं वैद्यकीय धोरण बदलवून त्यांनी जी व्हाईट शुगर म्हणजे ॲडेड शुगर म्हणतो आपण त्याला, ते त्यांनी कमी करण्यानुसार त्यांनी भर दिलेला आहे, जेणेकरून लठ्ठपणा, त्यांचं तणाव, नंतर मधुमेह कसं कंट्रोल येईल. तर त्यांनी एक त्या प्रकारे त्यांनी त्याचे धोरण बदलवून ती फ्रूट शुगर त्याला म्हणतात फळातील शर्करा कसं त्यात जास्तीत जास्त त्यांच्या आहारात घेता येईल त्या पद्धतीची त्यांनी पॉलिसी घेतली. ह्या गोष्टी हेरून अपेडा आणि भारत सरकार हे दोन्ही म्हणजे समन्वय साधून तुम्ही पाहिलं असेल की ह्या वर्षी अमेरिकेमध्ये जी आंब्याची निर्यात झाली भारताकडनं ती जवळपास 2500 मेट्रिक टन आंबा गेला, जो कधी न घेणारा. तर त्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्यांना जी ॲडेड शुगरच्या ऐवजी आम्ही फळामधून शुगर दिलेली आहे, साखर दिली, म्हणजे आम्ही त्यांचा जो आहारातली जे शर्करा आहे तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या व्यतिरिक्त साखर आंब्याच्या फळात पण त्यांना वर्षभर कशी पुरवता येईल त्यांना फळाच्या माध्यमातून, त्यासाठी द्राक्ष बाजार विकास करण्यावरती पण पूर्णपणे भर देण्यात येत आहे. त्या पद्धतीनं डाळिंबसुद्धा, कारण का डाळिंब हा सुद्धा एक प्रकार त्यांचा म्हणजे तिथे जर विचार केला तुम्ही तर त्यांना स्किन कॅन्सर जास्त प्रमाणात आहे. आणि डाळिंब हा असा फळ आहे की हे अँटी कार्सोजेनिक, अँटी टॉक्सिडंट म्हणून अमेरिकेमध्ये इतक्या प्रमाणात वापर आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्या अनुषंगाने भारताने अपेडाच्या मार्फत त्या मार्केटला कसं जास्तीत जास्त ग्रॅब करता येईल ह्या दृष्टिकोनातून पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत. आणि मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये जसा आंब्याचा जो क्वांटम वाढलेला आहे किंवा जी फॉरेन एक्सचेंज झालेली, जे परकीय चलन भारताला मिळालेलं आहे विकसित राष्ट्राकडनं, तो अजून वेगळ्या वेगळ्या फळाच्या माध्यमातून कसा मिळवता येईल याच्यासाठी कसोशीचे आणि भरपूर प्रयत्न चालू आहे. दुसरा जर एक प्रकार पाहिला की अपेडाची ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे ठेवून, जसे की 2013मध्ये जे हॉर्स मीट स्कॅन्डल झालं, त्या हॉर्स मीट स्कॅन्डलमध्ये लोकांचं मांसाहाराविषयी जागरूकता वाढून ते त्यांना म्हणजे त्यांना भीती वाटायला लागली की आम्हाला ह्या मांसाहारामुळे काहीतरी वेगळे रोग होईल. ते टाळून हे निक्षून नेदरलँड गव्हर्नमेंटनी सुद्धा मांस कमी खाण्यावरती भर देऊन त्यांनी वनस्पतीजन्य प्रथिने कसे वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून हेल्थ पॉलिसी चेंज केली. त्या हेल्थ पॉलिसीनुसार त्यांनी वेगन फूड्स हा नवीन कन्सेप्ट, कारण का त्यांना प्रोटीन तर लागणारच आहे, ते प्रोटीन कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे त्यांनी मग वेगन फूडचा कन्सेप्ट आणला. तर तुम्हाला जर आठवत असेल की हा कन्सेप्ट हेरून महाराष्ट्रातील निर्यातदारांनी सोयाबीनच्या हिरव्या शेंगा सोलून त्याला पॅकेटमध्ये पाठवून तो तिथे त्यांनी आपला एक क्वांटम तयार केलेला आहे. म्हणजे प्रोटीन, ॲनिमल प्रोटीन म्हणा या प्लांट प्रोटीन, तर ॲनिमल प्रोटीनला नकारात्मकता वाढत आहे. वनस्पतीजन्य प्रथिनं कशी त्यांना देता येईल ह्या दृष्टिकोनातून सुद्धा अपेडा
नवीन निर्यातदार आणि शेतकऱ्यांच्या हिताचे जे काही पॉलिसी किंवा धोरणं करता येईल त्या दृष्टिकोनातून अपेडा कार्य करत आहे. आणि मला वाटते नेदरलँडसारख्या ठिकाणी विकसित राष्ट्रामध्ये जर आपण हा क्वांटम केला तर याचा परिणाम बाकीच्या जे कमी विकसनशील जे राष्ट्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा येतोय. आणि हे सर्व मार्केटची गरज पाहून त्या हिशोबाने राज्य सरकारसोबत समन्वय साधून या गोष्टीला कसं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करता येईल किंवा त्यांना दाम दुप्पट कसे मिळतील या दृष्टिकोनातून अपेडाचा कसोशीने प्रयत्न चालू आहे. आणि जागतिक स्तरावर सुद्धा अपेडाने आपलं एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण पुरवठादार म्हणून एक आपली जी छाप आहे ती अजून म्हणजे सोडलेली आहे. आणि हे सर्व त्यांनी मांडलेलं आहे की अपेडा आणि भारत ह्या दोन गोष्टी जर आपण त्यांच्याकडे जर पाहिलं तर एक चांगला पुरवठादार म्हणून होऊ शकतो. अपेडा मार्फत जसं तुम्ही म्हणालात की पॅकेजिंग फूड, प्रोसेस फूड जे आहे ते पण मोठ्या प्रमाणात निर्यात केलं जातं. तर मग त्याबाबत अपेडाची भूमिका कशी आहे? कोणकोणते असे पदार्थ पण निर्यात केले जातात? हा जो भारत सध्याच्या घडीला ज्यावेळेस इंग्रज येऊन गेले, इंग्रजांनी आपल्यावर देशावरती राज्य केलं आणि एक कच्चा माल पुरवठादार म्हणून भारताची ओळख झालेली आहे. परंतु लोकांची विकसित बाजारामध्ये किंवा विकसित राष्ट्रामध्ये लोकांचं बिहेवियर पॅटर्न चेंज होत असल्यामुळे त्यांचं जे राहणीमान, त्यांच्याजवळ वेळ नाही, त्यांच्याजवळ म्हणजे बाकी कट करायला वेळ नाही, म्हणजे प्रोसेस रेडी पाहिजे, त्यांना रेडी टू ईट, रेडी टू सर्व. या दृष्टिकोनातून भारतातून प्रोसेस फूड इंडस्ट्री जे की प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ करणारी जी एक जो समूह आहे यांचं एका विशिष्ट क्षमता बांधणी करून त्यांना वेळोवेळी त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करून अपेडाच्या मार्फत इंटरॅक्शन करून त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीचं समस्येचं निराकरण, राज्यस्तरावर काही अडचणी येत असेल त्यांना लायसन्सिंग किंवा कोणत्या रजिस्ट्रेशनसाठी काही अडचणी, या दृष्टिकोनातून सर्व स्टेक होल्डर्स, प्रोसेस फूड एक्सपोर्टर आहे यांच्यासोबत इंटरॅक्शन करून, यांच्यासोबत संवाद साधून राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बसून यासाठी चालना देण्यासाठी भरपूर आणि मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अन्न प्रक्रिया पदार्थावरती जास्तीत जास्त भर देण्यात येऊन, जसे की भारत सरकारची PMFMEC स्कीम आहे जी प्रायमरी प्रोड्युसर आहेत, प्रायमरी प्रोसेसर आहे, त्यांना कसं हायजीन म्हणजे एक त्याला काय म्हणता येईल की कसे चांगल्या पद्धतीने गुणवत्ता टिकवून ठेवून या लोकांना त्यांची क्षमता बांधणी सुद्धा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. जसे की विकसित देशामध्ये अमेरिका झालं या युरोपमध्ये आहे, ह्या गोष्टी तिथे त्यांना रेडी फूड पाहिजे, तर त्या पद्धतीचे एक्सपोर्ट एस्टॅब्लिशमेंट जसे की म्हणजे पायाभूत सुविधा ह्या तयार करण्यासाठी, गुणवत्तापूर्ण तयार करण्यासाठी त्यांना क्षमता बांधणी, वेळोवेळी त्या देशाच्या पॉलिसीज काय असतात यासंबंधी त्यांना अवगत करून निर्यातदारास प्रोत्साहन देण्यात येत आहे अपेडाच्या मार्फत. शेतीमालाच्या निर्यातीमध्ये कशा पद्धतीची वेगळी भूमिका आहे का? जर तुम्ही अपेडाचं जर उत्पादन, अपेडाच्या ज्या बास्केटमध्ये जे प्रॉडक्ट दिलेले जवळपास 16 ते 17 उत्पादन श्रेणीमधले प्रॉडक्ट आहेत, जसे की फळ, भाजीपाला, फुलं उत्पादनं, चटणी, पापड्स, पिकल्स, डेअरीचे उत्पादनं, मांसाचे उत्पादनं, तृणधान्य, भरड धान्य, ह्या गोष्टीला कशा चांगल्या पद्धतीनं प्रोसेस करता येईल किंवा त्याला प्रोसेस हायजिनिकली पॅक करून कसं त्याला ब्रँड इंडिया या नावाने प्रमोट करता येईल ह्या दृष्टिकोनातून निर्यातदारास कंटिन्युअसली कॉन्स्टंटली त्यांच्या टचमध्ये राहून त्यांना चालना देऊन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यांना एस्टॅब्लिश करायसाठी, जे की अपेडाच्या मार्फत जवळपास 18 ते 19 असे जे फेअर असतात जे की वर्ल्ड वाईड, जिथे जागतिक लेवलचे किंवा विकसित राष्ट्रातले जे परचेस ऑफिसर आहेत त्यांच्यासोबत डीलिंग करून त्याच्यामध्ये अक्रॉस द टेबल टू टेबल त्यांना कशा पद्धतीनं ऑर्डर्स मिळतील यासाठी सुद्धा अपेडाच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत. आणि प्रोसेस फूडसाठी पर्टिक्युलरली म्हणजे फोकस करून जास्तीत जास्त कच्चा माल पुरवठ्याच्या दाराच्याऐवजी
पॅकेज फूड कसं जास्तीत जास्त लोकांना डायरेक्ट इथूनच पॅक करून देता येईल जेणेकरून शेतकऱ्याला सुद्धा दाम दुप्पट मिळेल. परकीय बाजारपेठेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अपेडा कार्यरत असताना सुद्धा परकीय धोरणानुसार वेळोवेळी बदल होत असतात. मग त्यावेळेस अपेडा भूमिका कशा पद्धतीनं घेते? जर परकीय धोरणानुसार जसे वेळोवेळी जे भारत सरकारने सुचवलेले परकीय धोरण जसे की या देशातून जो बासमती नावाचा जो तांदूळ जातो हां. या बासमतीच जातो की नाही, कारण की कसं नॉन बासमतीवरती भारत सरकारने बॅन लावलेला. हो. एक जमाना होता की आपण अमेरिकेवरून लाल मिलो आणला आणि तो खाल्ला, परंतु आज आम्ही अमेरिकेला पाहिजे तो प्रकारचा भात देऊ शकतो, पाहिजे त्या प्रकारचं भरडधान्य देऊ शकतो जेणे की ज्या परकीय धोरणानुसार नियंत्रित केल्या जाते. जसे बासमती राईस आहे, बासमती राईसला बासमती राईसच जातो की नाही याच्यासाठी अपेडाच्या मार्फत रजिस्ट्रेशन कम अलोकेशन सर्टिफिकेट देण्यात येतं, जे कस्टम अथॉरिटी त्याला कन्फर्म करतं की येस हा बासमती राईसच जात आहे. त्यानंतर जसे की एक साखर निर्यात करायची आहे, त्यानुसार त्या अमेरिकेला म्हणा या युरोपला एक कोटा सिस्टीम दिलेली असते. तो कोटा नियंत्रित करण्याचं काम परकीय धोरणानुसार फॉरेन ट्रेड पॉलिसीनुसार वेळोवेळी भारत सरकार अपेडाला नामित करून तो कोटा रेग्युलेट करावा लागतो. त्यानंतर या देशातून जे काही ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय शेती म्हणून सेंद्रिय माल म्हणून जातं त्याचंसुद्धा प्रमाणीकरण हे अपेडाच्या मार्फत केलं जातं. कोणत्या कंट्रीचा कन्सर्न आहे, जर सपोज राईस अमेरिकेमध्ये लागतं आहे, त्यांचा जो कन्सर्न आहे की खापरा बिटल त्यांना एक्सपोर्ट नको, तो जो किडा आहे तो नको, त्याच्यासाठी मग भारत सरकारने नेमून दिलेल्या जे एक्सपोर्ट एस्टॅब्लिश त्याचं इन्स्पेक्शन करणं आहे. त्यांना तिथल्या फूड जे हँडलर्स आहेत जे हे करतात ते बरोबर त्या पद्धतीनं त्यांचं म्हणजे मॉनिटरिंग करतात की नाही, किंवा त्या पद्धतीनं जी दिलेली आहे का म्हणजे अमेरिके म्हणा या चायना यांनी जे नेमून दिलेले कार्य आहे त्या पद्धतीनं होतं की नाही याचं वेळोवेळी भारत सरकारच्या धोरणानुसार त्याचं निरीक्षण करून त्यांना अप्रुव्हल देण्यात येतं. ह्या सर्व गोष्टी अपेडाच्या मार्फत होतं. आणि इवन एखादी प्रोसेस फूडचं जे आहे एखादी म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ ज्या फॅक्टरीमध्ये तयार होतं तिथे ते निरीक्षण करून दर्जेदार उत्पन्न गुणवत्तापूर्ण पॅक होतं की नाही याचं सुद्धा इन्स्पेक्शन आणि त्याचं निरीक्षण केलं जातं. आणि त्याचा पाठपुरावा सतत अपेडामार्फत केला जातो जेणेकरून गुणवत्तापूर्णच जे पदार्थ आहेत ते निर्यात केले जातील. निर्यात करताना असे किती म्हणजे पदार्थ किंवा मग शेती वस्तू आहेत, कृषी वस्तू ज्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये निर्यात केल्या जातात? जर भातामध्ये बासमती राईस हा मेजरली इराण आहे, सौदी अरेबिया आहे, मिडल ईस्ट कंट्रीजला जास्त जातो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त पैसा पाहिजे असेल तर युरोप आहे, इवन अमेरिकेमध्ये सुद्धा बासमती राईसला. आणि ती बासमती हा कसा भौगोलिक मानांकन मिळालेला प्रॉडक्ट आहे ज्याच्यामुळे भारत हा एक प्रीमियम प्राईस म्हणजे जे की म्हणजे त्याची प्रीमियम प्राईस एन्जॉय करतो. तो बासमती राईस हा पाकिस्तानच्या 2-4 डिस्ट्रिक्ट वगळता हा कुठेच मिळत नाही, तो फक्त भारतातच मिळतो. त्याच्यामुळे ही जे बासमतीपासून जी एक इंडस्ट्री म्हणा या शेतकऱ्यांना जो फायदा भेटतो किंवा भारताचं एक बासमती राईस म्हणून एक विशिष्ट नाव जे आहे ते एक उदयास आलेलं. त्या व्यतिरिक्त बफॅलो मीठ आहे जे की मोठ्या प्रमाणात जातं. म्हणजे जे पुअर कंट्रीज आहे जसे इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, यांना रेशन कोट्यामध्ये बफॅलो मीठचं एक्सपोर्ट केलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या विकासासंदर्भात अपेडाची भूमिका कशी आहे? भरडधान्याच्या संदर्भात जर पाहायला गेलं मॅडम तर मला वाटतं की भरडधान्य हे अपेडाच्या मार्फत 2018च्या अगोदरपासून त्याच्यावरती काम करणं चालू केलं. जे आज भरडधान्याचे जे म्हणजे शेतकरी आहेत ज्यांना आज कुठेतरी ॲश्युरन्स भेटून राहील की बाबा आम्हाला आमच्या मालाला काहीतरी दाम दुप्पट मिळेल आणि ते खरं होत आहे. या दृष्टिकोनातून जी इंडस्ट्री तयार होत आहे, जी प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, मिलेट म्हणतात त्याला, मेजर मिलेट, मायनर मिलेट, तर त्या संदर्भातनं एक इंडस्ट्री किंवा जे शेतकऱ्यांना आश्वासित पैसे मिळतील, आश्वासित त्यांच्या मालाला भाव मिळेल या दृष्टिकोनातून अपेडाच्या मार्फत विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये इवन आता युनायटेड नेशन्स जिनेवाला एक झालं तिथे सुद्धा अपेडानी एक स्टॉल लावून
तिथे जे भरड धान्याच्या ज्या रेसिपीज आहे त्या जगाला दाखवून दिलेल्या आहे की भाई भारत हा भरड धान्याचा प्रमुख पुरवठादार आणि प्रोसेस केलेलं प्रक्रिया केलेलं सुद्धा भरड धान्य सर एकूणच जर निर्यातदार किंवा मग कृषी माल घेऊन जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये यायचं असेल शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना तर काय केलं पाहिजे? अपेडाची भूमिका काय आणि त्यासाठी काय केलं पाहिजे निर्यातदारांनी? भारत सरकारने ईज ऑफ डुईंगच्या माध्यमातून सरळपणा करून म्हणजे जे डॉक्युमेंटेशन्सचा जो पार्ट होता तो कमीत कमी ते डॉक्युमेंटरी बर्डन कमीत कमी करून एक सर्वसाधारण शेतकरीसुद्धा हा निर्यातदार होऊ शकतो. सर्वसाधारण फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनसुद्धा एक निर्यातदार बनू शकते. त्या दृष्टिकोनातून खूप कमी जे दस्तावेज लागतात, जसे की तुमच्याजवळ जर एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड असला, ही एक बेसिक लायसन्स आहे ज्याच्याकडून जसं आपण ड्रायव्हिंग ज्यावेळेस करतो तर आपल्याला लर्निंग लायसन्स मिळतं, तो एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड, आयात निर्यातक कोड. त्यानंतर तुमच्याजवळ आयात निर्यातक कोड असला तुम्ही अपेडाकडे अप्लाय करा, तुम्हाला इझिली तुम्हाला ते आम्ही काही न म्हणजे मिडलमन किंवा कोणता काही एजंट न एंगेज करता डायरेक्टली ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल करून देतो. त्यासाठी आमचे ऑफिसचे लोक, आमच्या रिजनल कार्यालयाचे इवन हेड ऑफिसचे यासाठी स्पेशल हेल्प डेस्क दिलेला आहे. जेव्हा केव्हा कोणत्या निर्यातदाराला काही अडचण येतं किंवा इवन नवीन शेतकऱ्याला जर निर्यातदार बनायचं असेल तर भारत सरकारने एक इंटरफेस डायरेक्ट डेव्हलप केलेला आहे. तुम्हाला जर तुमची काही अडचण असेल 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत डेली आमची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होत असते. तुम्हाला तुमचा प्रश्न तिथे डायरेक्ट मांडता येईल, तुमच्या समस्येचं डायरेक्ट निराकरण करता येईल. अशा पद्धतीची व्यवस्था भारत सरकार अपेडाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन करता येईल निर्यातदार पूर्ण ऑनलाईन आहे. इवन आम्ही तर असं म्हणतो की अपेडा मार्फत प्रत्येक वर्षी एक नवीन निर्यातक कसा होता येईल किंवा कसा बनता येईल त्यासाठी सुद्धा कम्प्लिटली हँड होल्डिंग करण्याचं काम अपेडाच्या मार्फत केलं जातं आहे. आतापर्यंत मला वाटते फार्मर प्रोड्युसर कंपनी जर तुम्ही जर पाहिलं तर फार्मर प्रोड्युसर कंपनींनी आपलं एक सक्सेसफुल निर्यातदार म्हणून झाले आहे. यामध्ये आता जर कोणाला जर निर्यात काय आहे किंवा एक्सपोर्ट काय हा जर माहीत नसेल तर भारत सरकारने निर्यात बंधू स्कीमच्या नावाने एक कंप्लीट ऑनलाईन कोर्ससुद्धा चालू केलेला आहे, जो सबसिडाईज रेटनं आहे, ज्याच्यामध्ये सर्व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचे एक्सपर्टीज असतात. ते तुम्हाला तुमची सक्सेसफुल एंटरप्रिनर किंवा सक्सेसफुल निर्यातदार बनण्यासाठी पूर्णपणे मदत करतात. सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार.